मला आता चॅट बॉक्स मध्ये बघितलं बरेचसे मराठी लोक आहेत, त्यामुळे सगळ्यांचं स्वागत. मी शैलजा देशपांडे, पुणे रिव्हर रिव्हायवल ही एक सगळ्या संस्थांनी मिळून नदीच्या अ, आरोग्यासाठी, नदीच्या रिव्हायवल किंवा पुनरुज्जीवनासाठी सगळ्या संस्थांनी मिळून एकत्र येऊन हा पुणे रिव्हायवल हा ग्रुप तयार झाला. यामध्ये आमच्या लक्षात आलं की नदीचे इश्यूज बरेच आहेत, त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, बऱ्याच गोष्टी लोकांना माहिती नाहीयेत किंवा रिव्हर इटसेल्फ इज सच अ कॉम्प्लेक्स सिस्टीम विच इज अ मल्टी डायमेन्शनल, मल्टी लेव्हल, आणि त्यामुळे कॉम्प्लेक्सिटी वाढतात. तर तो एक डायलॉग सगळ्या संस्थांच्या बरोबर, जॉईन होणाऱ्या लोकांच्या बरोबर क्रिएट करून सिम्पलिस्टिक फॉर्म मध्ये आपल्याला नदीचे काय इश्यूज आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत आणि हाऊ वी शुड टेक इट फॉरवर्ड, यासाठी पुणे रिव्हर रिव्हायवल ग्रुप तयार झाला. आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. अवेअरनेस, एज्युकेशन या बाबतीत जास्त आम्ही जोरात कॅम्पेन्स करत असतो. एव्हरी वेनसडे ह्या कॅम्पेनची आता सध्या होतीये की हे वेबिनार आम्ही करतोय वेगवेगळ्या विषयामधून नदीपर्यंत कसं जायचं, ह्यासाठी. सो हा एक त्यातला कार्यक्रम आहे. बऱ्याच गोष्टी आम्ही इतरही करत असतो, ज्या ग्रुपवर आम्ही शेअर करत असतो. तर कुणाला पुणे रिव्हायवल, रिव्हर रिव्हायवल या ग्रुप बरोबर शेअर व्हायचं असेल, आपल्या ऍक्टिव्हिटीज काय चालू असतील त्या माहिती करायच्या असतील, तर लिंक चॅट बॉक्स मध्ये नंतर शेअर केली जाईल. त्याला तुम्ही जरूर ग्रुपला जॉईन व्हा आणि नॉलेज शेअरिंग, असोसिएशन्स आणि ब्रिंगिंग ऑल पीपल टुगेदर टुवर्ड्स द रिव्हर रिव्हायवल हे आपल्याला कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि करता येईल ह्याचा विचार करूया. ओव्हर टू यू मनीष, आय लिव्ह इट टू यू बिकॉज आय हॅव, रेस्ट इज युअर्स नाव. ओके, गुड इव्हनिंग, नमस्कार सगळ्यांना. अ, आजचा हा जो सब्जेक्ट आहे, दिस इज रिगार्डिंग दिस जायका प्रोजेक्ट, जो 2016 पासून गाजतोय पुण्यामध्ये. आणि त्या प्रोजेक्टमुळे मुळामुठा नद्या स्वच्छ होतील, प्रदूषण विरहित होतील, असं सांगण्यात आलेलं होतं आपल्याला. तर आज 2024 साल आहे, पण त्याचं काय परिस्थिती आहे याचा थोडासा आढावा घेणं. सो एक छोटं प्रेझेंटेशन मी शेअर करेन. आणि दिस होल थिंग डिस्कशन इज डिवायडेड इन टू 3 पार्ट्स. की फर्स्ट पार्ट आहे की अनट्रीटेड सुवेज नद्यांमध्ये गेल्यानंतर नक्की काय काय त्याचे इम्प्लिकेशन्स होतात, हा एक छोटा पार्ट असेल. लास्ट वेबिनारमध्ये बराचसा पार्ट तो शैलजाने कव्हर केलेलाच होता, बट वी विल जस्ट डू अ स्मॉल रिव्हिजन ऑफ दॅट. त्याच्यानंतर जायका प्रोजेक्ट जो आहे त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास काय आहे, आणि पुढं त्याचे चॅलेंजेस काय आहेत, तो प्रकल्प झाला तरी गॅप्स काही आहेत का, त्या काय आहेत. आणि लास्ट पार्ट एक छोटास माझं स्वतःचं एक्सपिरियन्स शेअरिंग मी करेन. की एक ऑनलाईन पिटिशन आय हॅड क्रिएटेड इन 2018 अँड आय वॉज ऍक्टिव्हली रनिंग इट फॉर ऑलमोस्ट 3 years. तर त्याचा ॲज अ टूल टू मेक पीपल अवेअर अबाउट दीज इश्यूज, याचा इफेक्टिव्हनेस याच्याबद्दल थोडेसे माझे थॉट्स शेअर करायला आवडतील. सो आय विल जस्ट क्विकली ओपन अँड शेअर वन presentation. I hope the presentation is visible to all. Screen is visible हो, to all. विजिबल आहे. आणि मनीष, तुझ्याकडे 20 मिनिटं आहेत. आय जस्ट एअर वन्स द टाइम गेट्स ओव्हर. Yes, yes, yes. I'll थँक्यू. try my best. येस. ओके. मोठा सब्जेक्ट थँक्यू. आहे, but I'll येस, try. आय नो, पण आपल्याला लोकांचे पण प्रश्न उत्तर पण घ्यायचे आहेत. Yes, yes, या yes. या या थँक्यू. So एक मी म्हणलं तसं फर्स्ट वी विल जस्ट सी की व्हॉट हॅपन्स वेन अनट्रीटेड सुवेज इज डिस्चार्ज इन एनी नॅचरल वॉटर बॉडी, वेदर इट इज लेक और रिव्हर्स और एनिथिंग. तर पहिली गोष्ट काय होते, तर अनट्रीटेड सुवेज इज नथिंग बट ऑर्गॅनिक मॅटर, वेस्ट ऑर्गॅनिक मॅटर असतो.
बरेचदा आपण हा विचार करत नाही की एव्हरी डे वेन वी फ्लश व्हॉट हॅपन्स टू दॅट ऑर्गॅनिक वेस्ट आफ्टर वी फ्लश फ्रॉम आवर टॉयलेट्स. तर हे जे ऑर्गॅनिक वेस्ट आहे ते जेव्हा कुठल्याही नदीच्या पाण्यात, लेकच्या पाण्यामध्ये मिसळायला सुरुवात होते, सो इट स्टार्ट्स डिकम्पोजिंग. आणि ते डिकम्पोजिशन हे एरोबिक डिकम्पोजिशन असतं. सो दॅट मीन्स ऑक्सिजन इज यूज टू डिकम्पोज दिस ऑर्गॅनिक वेस्ट. आणि ऑक्सिजन हा यूज केला गेल्यामुळे जो डिझॉल्ड ऑक्सिजन असतो या नदीच्या पाण्यामधला, तो कमी कमी व्हायला सुरुवात होती. अँड इफ द लेवल ऑफ organic waste is too much, the whole oxygen will be completely depleted from this water body, and it will kill all the aquatic life into this water body. सो सगळे फिश आणि त्यांची पुढची फूड चेन ही सगळी डिस्ट्रॉय होते. आणि यू विल फाइंड दॅट इट दॅट होल वॉटर बॉडी बिकम्स अ सॉर्ट ऑफ अ डेड झोन, बिकॉज देर इज नो लाईफ इनसाइड दॅट द वॉटर्स इन द रिव्हर्स. आणि हे असं आपल्या मुळामुठा नद्यांच्या बाबतीत ऑलरेडी झालेलं आहे. लास्ट टाइम शैलेजाने ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना ती लेवल ऑफ डिझॉल्ड ऑक्सिजन सांगितली होती की 6 to 8 ppm इज दी डिझायरेबल लेवल फॉर aquatic लाईफ टू सस्टेन अँड सर्व्हाइव्ह. आपल्या पुण्याच्या मुळामुठा नद्यांमध्ये शहरी भागांमध्ये जर का टेस्ट केलं तर ते 0 to 2 ppm इतकंच येतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठेही फिश किंवा एनी aquatic लाईफ हे दिसतच नाही. प्रॅक्टिकली दीज रिव्हर्स हॅव बिकम डेड रिव्हर्स. आणि जस्ट एक 5 to 6 decades back, these rivers were having 70 different species of fish, which looks unbelievable if we really look at the situation today. आणि हे या सगळ्यामुळे ऑलरेडी तो ऑक्सिजन डिप्लिशन मुळे नो फिश कॅन सर्व्हाइव्ह इन टू इट. आणि ते आता कमी कमी होत ऑलमोस्ट ओनली देर आर 2 non-native fish species which are found. अँड मोस्टली शहरी भागात तर कुठंच कुठलाही फिश दिसत नाही. सो दिस इज अबाउट व्हॉट हॅपन्स विथ द एन्व्हायरमेंट अँड दी बायोडायव्हर्सिटी इन द वॉटर्स. दुसरं असं होतं की जेव्हा सगळा ऑक्सिजन संपल्यानंतर सुद्धा ऑर्गॅनिक मॅटर राहतो, त्या त्या तर त्या ऑर्गॅनिक मॅटरचं काय होतं, कारण त्याचंही डिकम्पोजिशन झालं पाहिजे. आणि त्याचं डिकम्पोजिशन होण्यासाठी देन द अनएरोबिक डायजेशन प्रोसेस किक्स इन. आणि ती अनएरोबिक डायजेशन प्रोसेसमध्ये यू गेट दीज मिथेन, CO2 अँड हायड्रोजन सल्फाइड काइंड ऑफ गॅसेस, अँड विच क्रिएट एक्स्ट्रीमली बॅड ओडर्स. फाऊल स्मेल येतो. आपण नदीच्या काठी कुठेही गेलो तरी आपल्याला अत्यंत घाणेरडा वास येतो, दुर्गंधी येते. आणि इट क्रिएट्स व्हेरी अनहेल्दी काइंड ऑफ अ सिच्युएशन नियर टू द रिव्हर बँक्स. अँड असं असं झाल्यामुळे ऑब्विसली लोकांचा वावर कमी होतो तिथं. आणि ऑलरेडी तिथं घाण वास येतोय म्हणजे ती जागा घाणेरडी आहे असा एक मानसिकता तयार होते. आणि मग तिथं गार्बेज डम्पिंग चालू होतं, सगळ्या प्रकारचे काहीतरी कन्स्ट्रक्शन डेब्री डम्पिंग चालू होतं. आणि मग दी नॅचरल रिव्हर बँक्स ऑल्सो बिकम दी गार्बेज डम्प्स. So the river bank ecology also indirectly starts getting affected because of this. तुम्ही अजून बारकाईने जर कधी बघितलं नदीच्या पाण्यामध्ये तर तुम्हाला अनेक ठिकाणी स्टॅग्नंट जिथं पाणी असेल तिथं वॉटर मध्ये बबल्स येताना दिसतील. सो दीज बबल्स आर ऑफ दीज kind of methane and H2S and CO2 kind of gases which are oozing out of this anaerobic digestion. अजून एक त्याच्यातला मोठा पार्ट येतो की देर आर एक्सेस न्यूट्रिएंट्स. ऑर्गॅनिक वेस्ट जे असतं तर इट कंटेन्स अ लॉट ऑफ नायट्रोजन अँड फॉस्फरस. सो ही सगळी न्यूट्रिएंट्स असतात जी फीड करतात इन्व्हेजिव्ह स्पीशीजना, लाईक वॉटर हायसिंथ. आणि मग आपल्याला पूर्ण तो हिरवा गालीचा पसरलेला दिसतो पूर्ण रिव्हर बेड वरती. and it covers the whole river bed with the water hyacinth. आणि त्याच्यामुळे ते रिव्हरचा फ्लो स्टॅग्नेट होतो एका जागी. देन सिन्स द
contact between sunlight and the river water surface gets broken, ती जागा सुद्धा सगळी इट बिकम्स अन आयडियल ब्रीडिंग ग्राउंड फॉर मॉस्किटोज. आणि त्याच्यामुळे डासांचा उपद्रव वाढतो. डासांमुळे पुढे व्हायरल डिसीजेस आणि त्याचा आउटब्रेक सिटीमध्ये होतो. मग तो प्रकार फक्त रिव्हर बँक्सवर न राहता थ्रू आउट द सिटी तो पसरतो. आणि हे आपण बरेचदा बघितलेलं आहे. डेंग्यू, चिकनगुनिया सारखे व्हायरल डिसीजेस दे आर स्प्रेड इन सर्टन सीझन. चौथा अजून एक मोठा इफेक्ट आहे की जो विशेष बोलला गेलेला नाहीये, पण ह्याचा खूप एक डिटेल्ड स्टडी झाला होता. आपले माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर सर सुद्धा त्या ग्रुप ऑफ सायंटिस्ट मधला एक पार्ट होते. त्या ग्रुप ऑफ सायंटिस्टनी मायक्रोब्सचा स्टडी केला होता, मुळा मुठा नदीमध्ये मिळणाऱ्या. आणि त्यांना असं फाइंडिंग देअर फाइंडिंग वॉज दॅट देर आर सम हॅझार्डस मायक्रोब्स विच कॅन कॉज स्किन डिसीजेस, रेस्पिरेटरी ट्रॅक डिसीजेस, अगदी मेनिंजायटिस सारखे आजार सुद्धा होऊ शकतील असे मायक्रोब्स आहेत. आणि मोर शॉकिंग पार्ट वॉज दॅट बिकॉज ऑफ दिस continuous mutations of these microbe species, they have become, or many of them have already become drug resistant, and many of these microbe species are on the verge of becoming drug resistant. जवळजवळ 30 वेगवेगळ्या अँटीबायोटिक्सवर त्यांनी टेस्टिंग केलेलं होतं या मायक्रोब्सचं, आणि हे कशालाच दाद देत नाहीत मायक्रोब्स. सो this has actually created a major threat for the public health situation in पुणे. यातला एखादा डिसीज जर कम्युनिकेबल काइंड ऑफ अ डिसीज झाला तर पुण्यात एक वेगळ्या स्वरूपाचं पॅन्डेमिक येऊ शकतो. हा रिअल थ्रेट आहे. आणि दॅट्स वाय ऑल दीज दॅट्स वाय विथ दीज काइंड ऑफ इम्प्लिकेशन्स treating sewage, 100% treatment of sewage is actually mandatory thing. आणि ह्याचं प्रॉबेबली रिअलायझेशन सरकारला सुद्धा झालं असावं. तर त्याच्यामुळेच तो जायका प्रोजेक्ट त्याची सुरुवात झाली. त्याचा थोडासा आता प्रवास बघू आपण. सो हा प्रोजेक्ट ऍक्च्युली फर्स्ट टाइम प्रपोज झाला होता 2012 मध्ये. आणि 2012 साली जी गॅप होती ऍज पर द गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स, की टोटल सुएज जनरेशन वॉज 745 मिलियन लिटर्स पर डे आणि ट्रीटमेंट कपॅसिटी 477 मिलियन्स पर डे एवढीच होती. तर ही गॅप ब्रिज करण्यासाठी हा प्रोजेक्ट प्रपोज केला गेला 2012 मध्ये. त्याचं सँक्शनिंग मिळालं 2016 साली. त्या सँक्शनिंगच्या अंडर द प्रोजेक्ट वॉज हॅव्हिंग 11 new sewage treatment plants and its piping network. So त्याची additional capacity was proposed to be 396 million liters per day. तर असं प्रपोजल मध्ये होतं की हा प्रोजेक्ट पूर्ण होईल तेव्हा 873 मिलियन लिटर्स पर डे टोटल ट्रीटमेंट कपॅसिटी होईल, versus the generation capacity of 745 million liters per day. So it was something like 15-17% extra than the generation as per the documents. हा सुद्धा एक थोडा विवादास्पद मुद्दा आहे, तो नंतर बोलू आपण. सो ओव्हरऑल त्याचा टोटल आउटले जो होता इन टर्म्स ऑफ बजेट वॉज 990 crores, out of which 85% was to be funded by सेंट्रल मिनिस्ट्री, सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि त्याचं फंडिंग हे जायका थ्रू, म्हणजे जॅपनीज इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी विच इज जायका, त्यांच्या थ्रू त्याचं फंडिंग होणार होतं. सो जायका वॉज टू गिव्ह दिस soft loan to central government, and central government in a way will take that as their share. आणि 15% याचा जो आहे म्हणजे रफली 150 crores आसपास हे पीएमसी ने उभे करायचे. सो दिस वॉज ऍक्च्युली रिअली अ व्हेरी गोल्डन काइंड ऑफ एन अपॉर्च्युनिटी फॉर पीएमसी टू ऍड्रेस दिस इश्यू, की 150 crores स्पेंड करून
ऑलमोस्ट 400 million लिटर्स पर डेचं इन्फ्रास्ट्रक्चर सुवेज ट्रीटमेंटचं उभं राहू शकलं असतं इफ दे वुड हॅव रिअली वर्कड ऑन दिस प्रोजेक्ट ॲज पर द प्लॅन. इनिशियल प्लॅन होता की 4 to 5 years मध्ये हा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला पाहिजे. सो विल जस्ट गो थ्रू की पुढं काय झालं, कारण या प्रोजेक्ट बद्दल फार डिस्टर्बिंग गोष्टी घडल्या पुढं. सो विल गो स्लाइटली थ्रू फास्ट विथ दिस टाइमलाईन. की प्रोजेक्टचं सँक्शन 2016 साली आलं. 2016 साली सँक्शन झाल्या झाल्या जायकानी इनिशियल फंड ऑफ रफली 25 crores दे हॅड डिस्बर्स्ड to PMC for appointing the consultant and starting the process of estimation and tendering, etc. गमतीचा भाग म्हणजे 2016 ते 2018 ही याच्यावर काहीच काम झालं नाही. कन्सल्टंट सुद्धा अपॉइंट केला गेला नाही. अँड one prominent newspaper had even published a news regarding this की ह्याचं आतलं गोटातलं बातमी अशी आहे, कारण असं आहे की देर वॉज अ प्रेशर ऑन PMC ऑफिशियल्स फ्रॉम हायर अप इन द गव्हर्नमेंट समवेअर की they wanted a particular consultant to be hired, and that particular consultant unfortunately was blacklisted. आणि ते ब्लॅकलिस्टेड कन्सल्टंटला पुढच्या 2 वर्ष काम देऊ शकत नाही अशी प्रोव्हिजन असल्यामुळे 2 वर्ष पूर्णपणे वाया घालवली गेली या सगळ्या प्रोसेसमध्ये, विच वॉज व्हेरी शॉकिंग की consultant is important to the government than progress of the project. So anyways, after this, when the consultant was appointed, सडनली एकदम 2018 मध्ये ऍक्शन चालू झाली की पहिल्या 6 सुवेज ट्रीटमेंट प्लांट्सचं एस्टिमेशन केलं गेलं. त्याच्या न्यूज यायला लागल्या की याचा आता टेंडर होणार आहे आणि ते टेंडरिंग प्रोसेस होऊन टेंडर अवॉर्ड होतील आणि काम चालू होईल, असा एक माहोल तयार केला गेला. पण त्याचं खरं कारण नंतर लक्षात येतं की ऍक्च्युली पीपल वेअर नॉट इन दॅट टेम्परामेंट की हे जे लॉस्ट टाइम आहे 2 वर्षाचा तो कुठंतरी रिकूप करायचा या इंटेन्शननी ते नव्हतं. तर 2019 सालची असेंब्ली इलेक्शन्स वेअर इन फ्रंट ऑफ देम, आणि त्याच्यासाठी 2018च्या एंड पर्यंत थोडा गाजावाजा करून हे कशी कामं पुढे गेलेली आहेत, प्रोग्रेस होतीये हे दाखवायचं आणि त्याचं पॉलिटिकल मायलेज घ्यायचा, असा तो थोडासा प्लॅन होता. बट जायका बिंग अ व्हेरी स्ट्रिक्ट काइंड ऑफ एन एजन्सी, त्यांचे सर्टन नॉर्म्स फॉलो केल्याशिवाय ती टेंडरिंग प्रोसेस होऊ शकत नाही, हे जेव्हा रिअलाइज झालं तेव्हा तो प्रोजेक्ट पुन्हा कोल्ड स्टोरेजमध्ये टाकला गेला. आणि नोबडी लुक्ड ॲट दॅट प्रोजेक्ट टिल ऑलमोस्ट मार्च 2019. आता बाय दिस टाइम 2016 पासून सँक्शन झाल्यानंतर 2019 म्हणजे 3 वर्ष झालं तरी काहीच घडत नाहीये म्हणल्यावर जायकाचा पेशन्स संपायला लागला. आणि जायकानी ऑफिशियल लेटर्स लिहायला सुरू केली टू द सेंट्रल मिनिस्ट्री, एक्सप्रेसिंग देअर डिसअपॉइंटमेंट अँड एक्सप्रेसिंग देअर अँग्विश अबाउट दिस. मग ऑब्विसली त्या लेटर्समध्ये त्याचं प्रेशर आल्यामुळे PMCनी काही प्रोग्रेस रिपोर्ट सबमिट केले जायकाला. आणि अगेन जायका बिंग अ व्हेरी मेथॉडिकल काइंड ऑफ ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, त्यांनी त्याची स्क्रुटिनी केली आणि त्याच्यात चक्क त्यांना असं फाइंड आउट झालं की जो प्रोग्रेस रिपोर्ट दिला गेला होता त्यांना, त्याच्यात त्यांनी लिहिलेलं होतं की सगळ्या लँड्स अक्वायर झालेल्या आहेत 11च्या 11 STPच्या, व्हेअर एज फक्त 6 लँडची रेकॉर्ड्स, Yes, Olo. फक्त Please, Olo. फक्त 6 Just लँड technical रेकॉर्ड ones. Adayanta. त्यांना मिळाली आणि राहिलेल्या लँड्स वरती अक्वायर झाल्याचे कुठलेही रेकॉर्ड मिळाले नाही. सो हिअर ऍक्च्युली PMC लिटरली लाईड ऑन पेपर टू an agency, international agency like JICA, which really blew the fuse for these people, and they started literally threatening to pull out of
दिस प्रोजेक्ट अँड स्टॉप दिस काइंड ऑफ अ फंडिंग. त्याच्यानंतर हे प्रोजेक्ट जर का स्टॉप झालं आणि फंडिंग पुल आउट झालं तर it would have become a major embarrassment for not only for Pune but Pune's that time political leadership also. So there were a couple of heavyweights from the ruling party, our ex environment minister and ex MP of Pune. They intervened and somehow dozed off this situation. आणि त्याच्यानंतर मग तो प्रोजेक्ट पुन्हा थोडासा रुळावर आणायचा प्रयत्न झाला. आणि अनफॉर्च्युनेटली द नेक्स्ट इयर मार्च 2020 पासून करोना पॅन्डेमिकमुळे अगेन थिंग्स वेंट बॅक इन टू द कोल्ड स्टोरेज. एव्हरीथिंग वॉज ऑन अ ग्राइंडिंग हॉल्ट. ही सिच्युएशन जवळजवळ पुढं 1-1.5 वर्ष राहिली की ऑलमोस्ट नोव्हेंबर 2021 पर्यंत हीच परिस्थिती राहिली की काहीच काम होत नव्हतं. बट देर वॉज सडनली अन ऍक्शन इन 2021 बाय रिवायवल ऑफ टेंडरिंग प्रोसेस. ती प्रोसेस टेंडरिंगची करून अवॉर्ड करायची कामं वगैरे हे थोडंसं फास्ट ट्रॅकवर यायला लागलं. आणि त्याचंही खरं कारण नंतर कळलं की पीएमसीचा पीएमसीची इलेक्टेड बॉडी डिझॉल्व्ह होणार होती आणि ती डिझॉल्व्ह व्हायच्या आधी अगेन दे वॉन्टेड टू ॲडव्हर्टाइज अबाउट व्हेरियस सो कॉल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स अँड द वर्क डन in their term of last 5 years. So our Prime Minister Modi was invited to inaugurate these projects. मग त्याच्याबरोबर RFDचा प्रोजेक्टही आला, त्याच्याबरोबर मेट्रोचा प्रोजेक्टही आला. या सगळ्यांचं मिळून भूमिपूजन इनॉग्युरेशन हे मोदीजींनी केलं त्यावेळेला मार्च 2022 मध्ये. पण इट इज रिअली अन आयरनी दॅट अ प्रोजेक्ट विच वॉज announced or sanctioned in 2016 त्या प्रोजेक्टला 6 वर्षानंतर तो प्रोजेक्ट फॉर्मल इनॉग्युरेशन होतंय आणि त्याच्यासाठी आपण ऑल द वे फ्रॉम दिल्ली प्राईम मिनिस्टरना बोलवतोय. म्हणजे ज्या गोष्टीचे खरं तर वी शुड बी अशेम्ड ऑफ त्या गोष्टीचं मार्केटिंग केलं गेलं, विच इज अ बिग आयरनी बिहाइंड दिस. पण प्रॉबेबली त्याच्यानंतर थोड्याशा आत्ता गेल्या या 2 वर्षात गोष्टी स्लाइटली बेटर पेसमध्ये आय वुड से दे आर मुव्हिंग. त्याचं अजून एक महत्वाचं कारण हे सुद्धा आहे की जेव्हा RFD प्रोजेक्ट डिक्लेअर झाला आणि देर वॉज अ बिग आउटक्राय अगेन्स्ट दॅट प्रोजेक्ट अँड इट्स प्रोव्हिजन्स. तर त्याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा होता आणि PRR सारखी मुवमेंट तयार झाली त्याच्यातून. तर PRRच्या मुवमेंटचा सुद्धा पहिल्यापासून एक महत्वाचा मुद्दा हाच आहे की पहिल्यांदी नद्या या क्लीन करा, पोल्युशन फ्री करा आणि नंतर काठांचं ब्युटिफिकेशनचा विचार करा. इट शुड नॉट बी द अदर वे राउंड. तर ब्युटिफाय फर्स्ट, ब्युटिफाय लेटर अँड क्लीन फर्स्ट वॉज ऑलवेज अ स्लोगन. आणि हा विचार यातल्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी अतिशय प्रभावीपणे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलेला होता. त्यामुळे त्याच्याबद्दल एक बॅकलॅश क्रिएट होत होता की हे क्लिनिंग जायकासारखं प्रोजेक्ट का मूव्ह होत नाहीये. आणि हा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर आहे हे प्रोजेक्ट मूव्ह होण्यात. सो मग त्याच्यानंतर ऑलमोस्ट वर्षभरात लँड ॲक्विजिशन बऱ्याचशा प्लांटचं झालंय. 10 STPs आउट ऑफ 11 त्याचं लँड ॲक्विजिशन कम्प्लीट झालं होतं लास्ट इयर पर्यंत. नंतर एक अजून चांगली गोष्ट घडली की जे एक्झिस्टिंग सुएज ट्रीटमेंट प्लांट्स होते तर त्याची टेक्नॉलॉजी अपग्रेड करण्याची गरज आहे हे जाणवलेलं होतं. कारण 2019 मध्ये NGTनी नॉर्म्स चेंज केले होते फॉर डिस्चार्ज ऑफ ट्रीटेड सुवेज इन टू द वॉटर बॉडीज. तर त्याचे क्वालिटी नॉर्म्स चेंज केले होते आणि त्या जुन्या टेक्नॉलॉजीमध्ये ते क्वालिटी नॉर्म्स अचीव्ह होणं शक्य नाहीये. तर त्याच्यामुळे ते प्लांट्स जुने 6 STPs मॉडर्नाइज करण्यासाठी 500 करोडचा सेपरेट फंड सँक्शन करण्यात आलं आणि त्याला 50%
विल बी फंडेड बाय PMC अँड 50% हे अमृत योजनेखाली त्याचं फंडिंग आहे. सो विच इज अनदर पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट. जेव्हा डिसेंबर 2023ला 6 महिन्यापूर्वी एक रिव्ह्यू घेतला गेला, तेव्हा असं जाणवलं की हा प्रोजेक्टचं जे काय टाइम स्केल वेळोवेळी हे टाइम स्केल चेंज होतच आलेले आहेत, टार्गेट्स आणि हे, पण जे लास्ट डिसाईड झालं होतं पण त्याच्यापेक्षा सुद्धा हा प्रोजेक्ट खूपच डिलेड आहे. मशिनरी आणि सगळी इक्विपमेंट जानेवारीत येऊन जागेवर बसणं अपेक्षित होतं, तर ते अजूनपर्यंत झालेलं नाहीये. आणि त्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे त्या रिव्ह्यू मध्ये ते क्लिअर झालं की द डेडलाईन विच अर्लियर वॉज डिक्लेअर्ड ॲज डिसेंबर 2025 वॉज ऑल्सो व्हेरी डिफिकल्ट टू अचीव. आत्ता लास्ट काही दिवसांपूर्वी ही एक न्यूज आली होती की शेवटची जी जागा थोडीशी वादग्रस्त होती, आय थिंक ती बोटॅनिकल गार्डन का बायोडायव्हर्सिटी पार्क मध्ये आहे औंधला, तर तिथचे सर्टन रिझर्वेशन्स होते आणि त्याच्यामुळे तिथं STP ला जागा मिळेल का नाही मिळेल असं सगळा थोडासा कॉन्ट्रोवर्शियल इश्यू झाला होता. पण त्याला बायोडायव्हर्सिटी बोर्डनी मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे तिथं सुद्धा लँड ॲक्विजिशनला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. ही आत्ताची स्थिती आहे. सो स्टिल दे से दॅट एक्सपेक्टेड कम्प्लिशन इज डिसेंबर 2025. So this is the current situation and this is the overall journey, or rather I would say non-journey of this project. याच्यात जेव्हा आपण विचार करतो की व्हॉट वी हॅव लॉस्ट बिकॉज ऑफ सच अनप्रेसिडेंटेड डिलेज इन दिस स्केल ऑफ अ प्रोजेक्ट, की एवढा मोठा स्केलचा प्रोजेक्ट आहे की ज्याचा इम्पॅक्ट हा पब्लिक हेल्थवर आहे, ज्याचा इम्पॅक्ट हा बायोडायव्हर्सिटीवर आहे, ज्याचा इम्पॅक्ट हा इवन इकॉनॉमीवर सुद्धा इनडायरेक्टली होतो. सो देर आर सम direct losses which you can just see in the figures also, की पहिल्यांदी जो प्रोजेक्ट 990 कोटीमध्ये झाला असता तो आज आता 6-8 वर्ष डिले झालेला असल्यामुळे त्याची आता कॉस्ट 1500 कोटीच्या घरात गेलेली आहे. आणि जे ऍडिशनल फंड्स जे आहेत ते जायका किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट देणार नाहीये, ते PMC ला बेअर करायला लागणार आहे. सो इन अ वे आपल्या सगळ्यांना पुणेकरांना बेअर करायला लागणार आहे. सो दॅट इज 500 crore प्लस आत्ताच झालेले आहेत आणि इट इज काउंटिंग. अजून 1-2 वर्ष अगदी फास्ट ट्रॅक आणि जसं ठरवलंय तसा प्रोजेक्ट तो झाला तरी हे ऍडिशनली आपल्याला लॉस बेअर करायला लागलेला आहे. जेव्हा कुठल्याही कॉर्पोरेशनला इरिगेशन डिपार्टमेंट वॉटर सप्लाय करतं तेव्हा त्याचे सर्टन पर्सेंटेज ऑफ sewage has to be treated and given back to the river for the downstream villages. So that is the law. आणि त्याच्यात जर का ठरवलेल्या नॉर्म्स पेक्षा कमी सुएज ट्रीटमेंट करत असेल एखादी बॉडी, तर त्याला फाईन लागतो. तर हा फाईन किती आहे, तर तो जवळजवळ आतापर्यंत हिशोब जो जलसंपदा खात्याने काढलेला आहे गेल्या 4 ते 5 वर्षातला, तर तो फाईनच 500 crore प्लस होतो. एका अंदाजाने एक बातमी अशी आली होती की जवळजवळ पुण्या महानगरपालिकेला रोजचा 30 लाखाचा दंड भरायला लागतो. सो दिस इज अगेन म्हणजे हा सगळा दंड आणि तो अजून काउंट होतोय. सो दिस इज अनदर 500 crore प्लस काइंड ऑफ लॉस विच पुणेकर्स हॅव टू बेअर. या सगळ्यामुळे जे जलपर्णी प्रचंड प्रमाणात वाढतीये आणि जे काढायला लागतंय त्याची कॉस्ट 4 to 5 crores एव्हरी इयर, त्याचा एक ऍडिशनल एक्सपेंडिचर आहे. then there are some expenses or some kind of impacts whose economic impacts we can just imagine. आपल्याला त्याच्यासाठी त्याचं ऍक्च्युअल क्वांटिफिकेशन साठी आपल्याला गुरुदास नुलकर आणि अमित सिंग सारखे इकॉनॉमिस्ट लागतील. पण फ्यू ऑफ देम आर लाईक की
the cost of medication, hospitalizations due to viral diseases, increased viral diseases because of all these issues which we discussed. ह्या सिकनेसेस इलनेसेस मुळे जे मॅन डेज लॉस झाले आणि त्याच्यामुळे त्याचा प्रोडक्टिव्हिटी लॉसवर परिणाम झाला, त्याची कॉस्ट. नंतर हे तर फक्त पुण्यातल्या लोकांसाठी. आता पुण्यातून जेव्हा डाऊनस्ट्रीमला हे सगळं पोल्युशन जातंय, तिथल्या विलेज मधल्या लोकांच्या तब्येतीवर जो परिणाम होतोय, त्यांना जी काय कॉस्ट बेअर करायला लागतीये फॉर देअर हेल्थ, फॉर देअर ओन वॉटर ट्रीटमेंट, ही अजून एक मोठी कॉस्ट आहे, समाजाला एकत्र आपल्याला बेअर करायला लागतीये. And then there is also an economic cost which they have to bear because of lower agri yield and lower milk production, or rather uh, uh, lower qualityचं मिल्क प्रोडक्शन तिथं होतं बिकॉज ऑफ दिस पोल्युटेड वॉटर. आता हे सगळे जर बघितले, जे क्वांटिफाय नाही करता आले, ते क्वांटिफाय केले तर माझ्या मते या पहिल्या 500 करोड प्लसच्या फिगर्स पेक्षाही ही कॉस्ट बरीच मोठी असेल. सो ॲज अ सोसायटी वी आर रिअली बेअरिंग अ व्हेरी व्हेरी हाय कॉस्ट ऑफ नॉट ट्रीटिंग दिस पोल्युशन. असं द ओनली मनीष या. मनीष कॅन आय इंटरप्ट यू? कॅन वी टेक मोस्टली क्वेश्चन्स पण यायला लागलेले आहेत, तर तू क्वेश्चन येस आन्सर्स मध्ये घेऊ शकतोस का उरलेलं प्लीज? येस 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 आता ही एकच स्लाइड राहिली आहे माझी. ओके आय विल ओके. कन्क्लूड या विथ दॅट. या. सो इथं फक्त एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे, द कॉस्ट ऑफ not treating the pollution is way higher than cost of treating the pollution. So now this is really a $1 million question की हा प्रोजेक्ट पूर्ण जरी झाला तरी त्याच्यानंतर वेदर वी कॅन एक्सपेक्ट मुळा मुठा टू बी सुएज फ्री रिव्हर. तर याचं उत्तर निसंदिग्धपणे नाही असं आहे, बिकॉज ही एक बॅक ऑफ एनव्हलप काइंड ऑफ कॅल्क्युलेशन्स आहेत. बट ऑल दीज फिगर्स आर टेकन फ्रॉम ऑफिशियल पब्लिश डेटा ऑफ वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, ॲक्वा डॅम सारख्या संस्था यांच्याकडून. की टोटल वॉटर सप्लाय हा 1700 प्लस MLD आहे, ग्राउंड वॉटर एक्सट्रॅक्शन 300 MLD आहे. सो अराउंड 2000 MLD इज ॲक्च्युअली द वॉटर सप्लाय. इंटरनॅशनल नॉर्म्स आहेत की जेवढा वॉटर सप्लाय असतो त्याच्या जवळजवळ 80% हे सुएज जनरेशन होतं. तो जर हिशोब लावला तर रफली 1600 मिलियन लिटर्स पर डे इज आवर सुएज जनरेशन ऑफ पुणे सिटी. आणि ज्याच्यामध्ये जरी जायका प्रोजेक्ट कम्प्लीट झाला आणि एक्झिस्टिंग कपॅसिटी ऑगमेंट झाली, तरी maximum capacity after Zyka completion is around 1000 million liters per day. So there is a big gap of almost 630 million liters per day. At 630 million liters per day is nothing but 63,000 tankers every day. सो वी कॅन जस्ट इमॅजिन की अजून केवढं मोठं काम बाकी आहे. आणि रिअली that is the kind of a challenge we are facing. So I'll stop this presentation here, and we will start taking the questions. ओके. थँक्स मनीष. प्रियदर्शनी, विल यू हो प्लीज आहे टेक मी. इट? हो हो. मनीष, काही खूप पिन पॉइंटेड एक क्वेश्चन असा आहे की हे आत्ताचा शेवटच्या स्लाइड वरती जो तू हिशोब सांगितलास, तो मला वाटतं आत्ताच्या सुएज प्रमाणे आहे. तर अजयने विचारलंय की व्हॉट इज द प्रोजेक्टेड सुएज लोड इन 2025 अँड हाऊ मच ऑफ दॅट विल बी प्रोसेस देन? नाही, हा तर ऍक्च्युली म्हणजे इट इज व्हेरी सरप्राइझिंग की जे 2012ला ज्या फिगर्स पीएमसी दाखवत आहे सुएज जनरेशनच्या, त्याच फिगर्स आजही दाखवल्या जात आहेत पीएमसीच्या वेबसाईटवर. आणि वेअर ॲज द पॉप्युलेशन हॅज इन्क्रीज, पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यावर सुएज जनरेशन तसंच कसं राहील, हा एक फार मोठा, म्हणजे हा खरं तर एक संशोधनाचा विषय आहे की कुठं म्हणजे ऍक्च्युअल सुएज जनरेशन पुण्याचं किती आहे.
एक्झॅक्टली. आणि जेव्हा प्रोजेक्ट पूर्ण होईल तेव्हा ते किती तेव्हा ते असेल हा किती आणखी असेल. वेगळाच राईट प्रश्न. राईट. बिकॉज पुणे इज अगेन अ ग्रोईंग सिटी. हम्म. कंटिन्युअस पॉप्युलेशन ग्रोथ होतीये, तर प्रोजेक्टेड पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे द रिअल प्लॅनिंग शुड बी ॲटलिस्ट फॉर नेक्स्ट 25 to 30 years. म्हणजे वी शुड लुक ॲट 2050 काइंड ऑफ फिगर्स अँड बिल्ड द कॅपॅसिटीज अकॉर्डिंगली. वी शुड ॲटलिस्ट हॅव द प्लॅन ऑफ दॅट. शहराची लोकसंख्या वाढते हा एक भाग झाला, पण शैलजा इज पॉइंटिंग आउट की with additional villages included in Pune metropolitan region, are these also to be considered under this JICA project, की त्याच्यासाठी काही वेगळी योजना नाही, येते? जायकाच्या अंडर नाहीये. त्याच्यासाठी एक वेगळी 300 crores प्रोजेक्ट ऑलरेडी चालू आहे. ही जी 22 गावामध्ये काहीतरी आली, पीएमसी मध्ये सामील झाली. तर देर इज अ सेपरेट प्रोव्हिजन अँड देर इज अ सेपरेट वर्क गोइंग ऑन ऑन दॅट फ्रंट. अजयचा प्रश्न आहे की एनी प्लॅन्स नोन फॉर अपस्ट्रीम इंटरव्हेन्शन? फॉर सुवेज ट्रीटमेंट, राईट. कारण तोही एक ऍक्च्युली कळीचा मुद्दा होत चाललेला आहे. कारण जे आपल्याला आतापर्यंत रिलेटिव्हली कमी पॉप्युलेटेड असा अपस्ट्रीम झोन आहे सुदैवाने पुण्याच्या, की खडकवासला, टेमघर वगैरे या भागामध्ये पॉप्युलेशन कमी आहे आणि तिथून येणारं पाणी त्या मानाने इझी टू ट्रीट आहे. हीच जर सोलापूर सारखी परिस्थिती असती की अपस्ट्रीमला आपल्या कुठली तरी मोठी सिटी आहे आणि त्याचं पोल्युशन येत आहे, it would have been really a difficult situation, and then probably we all have appreciated this point of sewage treatment more than what we are thinking of today. I think what he's talking about is are the norms for societies to treat the sewage themselves likely to help? म्हणजे नदीत येण्याच्या आधीच. या ऑन पेपर ते आहेत. जसं आता माझ्या मते, इफ आय एम नॉट रॉंग, काहीतरी 20,000 स्क्वेअर फीट पेक्षा मोठा प्लॉट असलेल्या बिल्डिंग्सना देर इज अ मॅन्डेटरी प्रोव्हिजन ऑफ सुवेज ट्रीटमेंट प्लांट्स. पण आपण जसं म्हणतो तसं उलट सुद्धा आहे, की पूर्वी आपण म्हणायचो यथा राजा तथा प्रजा. लोकशाहीत यथा प्रजा तथा राजा असते. आणि देर इज अ टेंडन्सी टू स्विच ऑफ दोज प्लांट्स, किंवा मग त्याचं काहीतरी बिघडलं की त्याचं रिपेअर केलं जात नाही, ते प्लांट्स रनिंग नाहीयेत, असा अनुभव आहे. आय थिंक आपल्या ग्रुपमधल्या कपिलनी ह्याच्यावर बऱ्यापैकी काही डेटा कंपाईल केला होता आणि करतोय तो याच्यावरती. ऍक्च्युली एमपीसीबी किंवा लॉ मध्ये अशी प्रोव्हिजन आहे की एमपीसीबी विल ऑडिट दीज प्लांट्स वन्स एव्हरी इयर ॲटलिस्ट. पण आतापर्यंत माझ्या तरी माहितीत कुठल्या सोसायटीला एमपीसीबीनी कधी व्हिजिट दिली आहे, ऑडिट केलेलं आहे किंवा आम्हाला काही नोटीस आली आहे असं दिसलेलं तर नाहीये. सो देर इज अ लॅक ऑफ रिसोर्सेस, लॅक ऑफ अटेन्शन ओव्हर देअर ऑल्सो. कल्याणनी म्हटलेलं आहे की आज मी सोलापूरला राहतोय आणि तुमचं खराब पाणी आम्ही पितोय जे लाल रंगाचं येतंय, तर आम्ही कुणाकडे दाद मागायची? एक अशी कुठली ऑथॉरिटी आहे की ज्याच्याकडे डाऊनस्ट्रीम चे लोक दाद मागू शकतात? एमपीसीबीच्या थ्रू, एमपीसीबी ला तुम्ही करू शकता ही कंप्लेंट, आणि एनजीटी मध्ये जाऊ शकता अगेन्स्ट पीएमसी, पीसीएमसी, कारण ते रिस्पॉन्सिबल आहेत तुमच्या सगळ्या या परिस्थितीला. Okay. एक मिनिट. मानवेंद्र म्हणतायत की हाऊ फार आर वी सिरियस अबाउट आवर टोटल अर्बन सुएज सिस्टीम? इज देअर एनी स्कीम फॉर ट्रीटिंग सुएज ॲट सोर्स ॲट सोसायटी लेवल? तर मला वाटतं याचं उत्तर ऑलरेडी आलेलं आहे. व्हॉट इज जायकाज ओपिनियन ऑन RFD? हाही मानवेंद्र यांनी प्रश्न विचारलेला आहे. ऑफिशियल काही असं त्यांच्याकडून काही भूमिका किंवा स्टँड किंवा काही स्टेटमेंट्स आलेली नाहीयेत, किंवा आय डोंट थिंक की असं काही विचारलं सुद्धा गेलेलं आहे त्यांना कधी.
हम्म. पण हा एक म्हणजे वी महत्वाचा प्रश्न होऊ शकतो, वी कारण कॅन एक्सप्लोअर दिस या ऍक्च्युली. या एक्झॅक्टली, की दोघांचं काहीतरी कनेक्शन लावलं गेलं पाहिजे. कारण RFD इज क्लेमिंग की 100% पाणी शुद्ध होऊन येणार आहे, येस, म्हणून ती ती योजना यशस्वी होणार आहे. पण इफ जायका इज नॉट कमिटिंग टू दॅट, तर तिथेच एक ब्रेकडाऊन आहे. ॲब्सोल्युटली. Kapil is saying total sewage calculation. Does it consider the sewage generated by societies with STPs? म्हणजे ते ऍक्च्युली वगळून टोटल कॅल्क्युलेशन केलंय का त्यांनी असं? नाही, आता हे कॅल्क्युलेशन ब्रॉडर बेसिसवर आहे. सोसायटीजचा डेटा कंपाईल करून तो त्याच्यामध्ये आपल्याला एक लेअर वर ऍड करायला लागेल. हम्म, कारण हे जे फिगर्स आहेत, मिलियन लिटर्स ऑफ डे ऑफ वॉटर सप्लाय, या हम्म, सगळ्या टोटल सोसायटीजचं कन्सिडर करून घेतलेल्या फिगर्स आहेत की हम्म, इरिगेशन डिपार्टमेंट किती पाणी देतं, नंतर ओव्हरऑल सिटीमध्ये जे ॲक्वाडॅमनी काही थोडेसे फिगर्स काढले होते, अंदाज काढले होते की किती वॉटर एक्स्ट्रॅक्शन होतं एव्हरी डे, आणि मग हम्म, त्याचं हम्म, मिलियन्स ऑफ लिटर्स ऑफ डे. सो हम्म, इनपुट हा जो आहे हा सगळा कलेक्टिव्ह इनपुट आहे. हम्म, ट्रीटमेंट कपॅसिटीजचा जो पार्ट आहे तो गव्हर्नमेंट फॅसिलिटीजचा आहे. हम्म, हम्म, सो प्रायव्हेट फॅसिलिटीजचा कलेक्टिव्ह काय आहे तो एक लेअर नक्कीच त्याच्यात ऍड करायला लागेल. हम्म. ओके. आणि मानवेंद्र, ऑलरेडी मनीषने सांगितलेलंच आहे की काही कन्स्ट्रक्शन्सना मॅन्डेटरी आहे STP असणं, काही बिल्डर्सनी स्वतःच्या मनाने केलेले असतील. पण बिल्डरचा एकदा ताबा तिथनं गेला की पुढे ते चालू राहतात की नाही, हा एक वेगळा प्रश्न आहे. त्यामुळे केवळ STP केलेले आहेत म्हणून तिथे ट्रीटमेंट होत असेलच असं नाही. तर त्यासाठी काय एन्फोर्समेंट आहे हे कपिलने विचारलंच आहे, की वाय PMC इज नॉट एन्फोर्सिंग STP रनिंग ऑफ सोसायटी ॲज दॅट विल डिक्रीज लोड. एक ऍक्च्युली बरेचदा असं जाणवतं की एक टिकमार्क म्हणून तो प्रकार केला जातो, की त्याच्याशिवाय परवानगी मिळत नाही, बिल्डिंगची परमिशन्स मिळत नाही किंवा हँडओव्हर होत नाहीत स्कीम्स. त्यामुळे ते दाखवण्यापुरतं केलं जातं, आणि नंतर ते जेव्हा हँडओव्हर होतं तेव्हा व्हेरी फ्यू सोसायटीज आर फाउंड टू बी रनिंग इफेक्टिव्हली. ऍक्च्युली खरं तर हा लोकल म्हणजे डिसेंट्रलाइज STP with a recycling kind of thing is एक्झॅक्टली. a fantastic solution, even to improve our water security. कारण जवळजवळ 30 ते 40% पाण्याचा वापर तुम्ही रिसायकल केलं तर कमी करू शकता, आणि तेवढं लोड आपलं रिड्यूस करू शकता. Because we spend a lot of time, a lot of water in flushing the toilets and other kind of usage where you don't really require that kind of a purity of water to the potable level or that level. तर हे जे ट्रीटेड STPचं पाणी आहे ते यूज करू शकतात. वन ऑफ द अटेम्प्ट वॉज डन बाय PMC ऑल्सो लास्ट इयर, की आपली जी सगळी बांधकामं आहेत त्या बांधकामांना मॅन्डेटरी केलं गेलं होतं ट्रीटेड सुवेज वॉटर यूज करणं, आणि त्याचे टँकर, त्याचं सगळं बुकिंग वगैरे. सो इनिशियली दॅट स्कीम गॉट अ गुड रिस्पॉन्स, पण नंतर आय थिंक बिल्डर लॉबीकडून तेवढा त्याला ते काही पाण्याच्या क्वालिटीचे इश्यू क्वालिटी झाले सगळे. रिलेटेड आहे. तोही एक मोठा इश्यू आहे की ती पाण्याची क्वालिटी त्या लेवलची असायला पाहिजे. अदरवाईज जर का इफ इट इज अफेक्टिंग द कन्स्ट्रक्शन क्वालिटी, ऑब्विसली द बिल्डर्स विल नॉट ऍक्सेप्ट इट. But some work which is required are these areas where we all together can save a good amount of water and improve the water security also. म्हणजे it's not about only the pollution, तो सिक्युरिटीचाही मुद्दा आहे. किशोरचा प्रश्न आहे, व्हॉट अबाउट इंडस्ट्रीज STP हॅव दे मेंटेन्ड ॲज पर डिझायर? बरेचदा इंडस्ट्रीयल सिनॅरिओ मध्ये ऍटलिस्ट STP लेवलला कम्प्लायन्सेस चांगले असल्याचं मला दिसून आलंय. आय वर्क इन द इंडस्ट्रीज.
माझा अनुभव चांगला आहे, कारण बऱ्यापैकी इंडस्ट्रीयल याच्यात कंप्लायन्सेस आणि त्याचे ऑडिट्स आणि त्याचे फायलिंग्स हे रेग्युलरली करायला लागतं इंडस्ट्रीजना. अँड इंडस्ट्रीज आर ऑल्सो अवेअर की जर का त्याच्यातल्या डिफॉल्टमुळे काही पिनल ऍक्शन झाल्या तर इट बिकम्स अ व्हेरी बिग लॉस फॉर देम इन मॉनेटरी टर्म्स एज वेल एज रेप्युटेशनल टर्म्स. सो दॅट वे इंडस्ट्रीज आर रिलेटिव्हली, म्हणजे ठीक आहे, देर आर सम इंडस्ट्रीज ऑब्विसली ज्या those will cut the corners and things. But overall, considering the overall population, there is a good percentage of industries who are following these norms proper. ओके ओके. शैलजाचा प्रश्न आहे की आर द एक्झिस्टिंग अँड न्यू स्टॉर्म ड्रेनेज पाईपलाईन्स और सिस्टम्स रिलीजिंग पोल्युटेड वॉटर इन रिव्हर आर दे अंडर जायका? Now, JICA is putting totally new piping network for these new plants at least. पण आत्ताच्या एक्झिस्टिंग मध्ये जे अनेक ठिकाणी मिक्सचर झालेलं आहे किंवा ते जाणून बुजून केलं गेलेलं आहे की वेगळी ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यापेक्षा स्टॉर्म वॉटर आलंय तर त्याच्यातच तो बिल्डर त्याला जोडून टाकतो ते. तर या गोष्टींवर ऑब्विसली जायका प्रोजेक्टचा स्कोप नाहीये तो. PMC will have to work out on that. अजयचा प्रश्न आहे की कॅन वन लुक ॲट O&M फॉर STP ॲज अन एंटरप्रेन्योरशिप अपॉर्च्युनिटी? ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. ऍक्च्युली तो एक महत्वाचा मुद्दा आहे खरं तर की नॉट ओनली O&M, पण आता ह्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की न्यू टेक्नॉलॉजीज आर कमिंग, बायोलॉजिकल ट्रीटमेंट्स आर कमिंग, किंवा नॉर्म्स वाढत आहेत तशा टर्चरी ट्रीटमेंट्सचे टेक्नॉलॉजीज पाहिजेत. सो राईट फ्रॉम प्रोव्हाइडिंग O&M काइंड ऑफ अ सर्व्हिसेस टू एनहान्सिंग द कपॅसिटीज, आणि असे ऍक्च्युली काही काही एजन्सीज करतायत की बाय इंट्रोड्युसिंग सर्टन बॅक्टेरियल कल्चर you can improve the capacity of treatment of existing plant without doing much of the civil modification. So such technologies are there, and uh, definitely there is a large scope, not only in this JICA project O&M, पण इन जनरल आता सोसायटी. पण म्हणजे सोसायट्यांची तयारी पाहिजे सोसायट्यांची. बेसिकली, म्हणजे कारण त्यांचा जर रस नसेल तर ते होणार नाही. ऍक्च्युअली सोसायट्यांना STP करणं कंपल्सरी आहे, तर मग ड्रेनेज लाईन जोडण्याचीच गरज नाही अशी भूमिका PMC ने घेतली तर त्यांना ते चालू ठेवावेच लागतील. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. नाही, आणि त्याला कुठंतरी म्हणजे कॅरट अँड स्टिक काइंड ऑफ अप्रोच पाहिजे. आता स्टिकचा अप्रोच आहे. सो ते काहीतरी पॉलिसी लेवल इंटरव्हेन्शन ऑल्सो इज रिक्वायर्ड इन टू इट, की which could motivate the people to really use that STP. जयश्रीचा जो प्रश्न आहे तो मला असं वाटतं एका वेबिनारचा आपण विषय म्हणून घ्यावा, म्हणून मी तो आता विचारत नाही की व्हॉट काइंड ऑफ ट्रीटमेंट इज कॅरीड आउट इन अ मॉडर्न STP, व्हॉट कंपोनंट्स रिमेन अनट्रीटेड इव्हन आफ्टर ट्रीटमेंट. याच्यावर आपण एक स्वतंत्र वेबिनार करूया असं मी प्रपोज करते. संजय शितोळे इज पॉइंटिंग आउट that JICA is not planned for 100% water treatment as confirmed by PMC officer in one of the public forums. Okay. Ketan is asking how about treating water from upstream tributaries like Ram Nadi, Ambi Lodha, etc. तर त्याचं मला वाटतं उत्तर आलेलं आहे आधी. Yes. Is any untreated water being released in Khadakwasla Dam considering increase in population there? हा श्वेताचा प्रश्न आहे. येस येस. आणि याच्याबद्दल इनफॅक्ट फार अगदी राज्यसभेपर्यंत डिस्कशन झालेली होती याची. आय थिंक सुप्रिया सुळेंनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता त्यावेळेला, आणि त्याच्यावर काहीतरी ऍक्शन्स घेतल्या गेल्या पाहिजेत हे रेकमेंड केलं होतं. कारण देर वॉज वन रिपोर्ट विच somebody had forwarded me couple of years ago, की ज्याच्यामध्ये जे पाणी आपल्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला येतं
त्याच्या क्वालिटीचे ते रिपोर्ट होते बिफोर हम्म, ट्रीटमेंट. हम्म, तर हम्म. म्हणजे जे थोडक्यात खडकवासल्याहून येत. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये कोलायचं प्रमाण हे जे परमिसिबल असतं हम्म. त्याच्या जवळजवळ 10 पट होत. So obviously a lot of untreated sewage is also coming in Khadakwasla and upstream side nowadays. आणि दॅट इज अ मॅटर ऑफ कन्सर्न फॉर द हेल्थ, कारण डायरेक्टली या सगळ्याचं डायरिया आणि अशा डिसिजेस मध्ये रूपांतर व्हायला वेळ लागणार. अनघाचा प्रश्न आहे, व्हॉट इज एक्झॅक्टली द ट्रेडिंग ऑफ वेस्ट वॉटर? इज इट बेनिफिशियल फॉर अस? ट्रेडिंग ट्रेडिंग मलाही कळलं नाहीये. एक्झॅक्टली. मला वाटतं कन्स्ट्रक्शन साठी वापरणं वगैरे या संदर्भात आहे काय? डोंट नो, आय एम नॉट शुअर. आणखी एक 2-3 प्रश्न आहेत. हा, नीती या. आयोगच्या वेबसाईटवर आहे की त्यांचा प्लॅन आहे की ते ट्रेडिंग ऑफ वेस्ट वॉटर अशी स्कीम आणणार आहेत, आणि त्याच्यासाठी त्यांनी मोरे डार्लिंगचं मोठं उदाहरण दिलं. तुम्ही नीती आयोगच्या वेबसाईटवर हे वाचू शकता. ओके म्हणून मी जस्ट विचारलं. ओके. ओके ओके. ट्रेडिंगच कसं काय करणार हे मला कळू शकत हो. नाही. ट्रेडिंग इज ऍक्च्युली इक्विटी आणि असं सगळे हो. मुद्दे येतात हो. त्याच्यामध्ये. जर वॉटरची ओनरशिपच हम्म, आपल्याकडे आता हम्म, हम्म, हम्म. ट्रेडिंग कसं काय होऊ शकतं हे मला काही बरोबर. कळलेलं. सो ठीक आहे, लेट लेट अस ऑल्सो फाइंड आउट अबाउट दिस, आणि आम्ही माहिती शेअर करूया, म्हणजे आणखी एखाद्या वेबिनार साठी तो विषय होऊ शकेल. संजय शितोळी saying many industrial waste acidic water is released in drainage. What action should be taken to prohibit same? म्हणजे शहरात जे छोटे छोटे काय इंडस्ट्रियल युनिट्स आहेत ते आपल्या ड्रेनेज मध्ये सरळ सोडून देतात. या ओनली वे इज टू फाईल द कंप्लेंट विथ MPCB. बाकी दुसरं तुम्ही काही करू शकत नाही त्याचं. शैलजाचं म्हणणं आहे की ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॅन बी गिव्हन टू थर्ड पार्टी लाईक थर्मॅक्स, और थर्ड पार्टी ऑडिटिंग कॅन बी बाय एस्टॅब्लिश इंडस्ट्री कुड बी थॉट ऑफ. म्हणजे हे सगळ्याला मुळात ज्यांना STP ऑपरेट करण्याची इच्छा आहे तेच ते करतील, हा मुळात त्याच्यातला प्रश्न आहे. नाही, इनफॅक्ट एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट जस्ट मेन्शन करतो की हे जे सोसायटी लेवलचे STPs जिथं जिथं असतात, तर ऍक्च्युली आधीपासूनच कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे किंवा रूल्स रेग्युलेशन मध्ये की त्याला सवलतीच्या दरामध्ये वीज पुरवली जाईल. ओके, पण तसं आता होत नाही. आता काय झालंय की ही प्रोव्हिजन आहे हे अनेकांना माहित नव्हतं पूर्वी. आता त्याची बिलं सगळी वसूल करून MECBने सगळं झालेलं आहे किंवा आजही करतायत. पण जेव्हा त्याच्याबद्दल बोललं गेलं त्याच्यानंतर मग सोसायटीज स्टार्टेड, ऍटलिस्ट जे प्रोएक्टिव्ह आहेत त्या सोसायटीजने त्याच्यामध्ये बघायला सुरुवात केली. सो यू हॅव टू ऍक्च्युली डू सम काइंड ऑफ पेपर वर्क रजिस्ट्रेशन, आणि त्याला वेगळा मीटर वगैरे देऊन ते करायला लागतं. पण दॅट इज हाऊ गव्हर्नमेंट हॅज सर्टन प्रोव्हिजन्स टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ दॅट, रनिंग कॉस्ट ऑफ दॅट. ओके ओके. इनफॅक्ट कपिलने तेच म्हटलेलं आहे की हे जे प्रॅक्टिकल इश्यूज आहेत आणि त्याच्यावर काय सोल्युशन्स आहेत ह्याच्यावरही आपण एक वेगळा वेबिनार घेऊया. तर मला वाटतं आज वेगवेगळ्या आणखी पुढच्या वेबिनार्सही विषय आपल्याला मिळालेले आहेत. आपला वेळ संपलेली आहे, तेव्हा आपण प्रश्नोत्तर इथे थांबूया. एक अजून कोण खरं करताय समारोप? संतोष संतोष. हो, मनीष काही बोलायचं का तुला? हा, मी जस्ट एक मेन्शन करेन कारण हे वेबिनारचे सब्जेक्ट हा विषय आला होता म्हणून. बरेचदा हा एक प्रश्न असतो की आपण काय करू शकतो ह्याच्याबद्दल. तर तो मला आत्ता या सगळ्या वेळामध्ये कव्हर नाही करता आला, पण आय थिंक त्याचा एक सब्जेक्ट होऊ शकतो की ऑनलाईन एफर्ट्स मध्ये आपण ऑनलाईन कॅम्पेन सारख्या गोष्टींचा काय करू शकतो. आणि अमित राज आपला एक खूप इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी ऑन साईट करतोय, ऑन लोकेशन करतोय, की ही इज मॅपिंग ऑल द सुएज आउटलेट्स, आउटफॉल्स इन टू द रिव्हर. आणि त्याला सुद्धा काही व्हॉलेंटियर्सची गरज आहे टू
कम टुगेदर अँड मेक अ ग्रुप अँड दिस थिंग. तर ते 2 सब्जेक्ट मिळून आपण प्रॉबेबली दॅट कॅन बी अनदर सब्जेक्ट की हे या सगळ्या सिच्युएशन वरती ऍज सिटीजन्स, प्रोएक्टिव्ह सिटीजन्स, व्हॉट वी कॅन डू. नाही, नक्कीच. आणि सगळ्यांच्या माहितीसाठी दर आठवड्याला आपण हे वेबिनार करत असल्यामुळे जितके विषय तुम्ही सुचवू शकता तेवढे सुचवा. आपल्याला बऱ्याच वेळा भेटायचंय आणि चर्चा करायची. ओव्हर टू यू, संतोष. धन्यवाद मनीष. तुझ्या स्वभावाप्रमाणे अतिशय शांत पद्धतीने, शांत चित्ताने तू माझ्या सकट आम्ही जे काही 50-60 जण आता उपस्थित होतो त्या सगळ्यांची झोप उडवलेली आहे. अतिशय शांतपणे आमची झोप उडवलेली आहे. आणि ती आज रात्री तर कोणाला झोप लागेल की नाही अशी परिस्थिती आहे. आणि पुढचे कित्येक दिवस, महिने झोप लागणार नाही ह्याची प्रोव्हिजन तू करून ठेवलेली आहेस आजच्या तुझ्या टॉकनी आणि सेमिनारनी. तर त्यासाठी आता तुला धन्यवाद द्यायचं का नक्की काय म्हणायचं हा प्रश्न आहे. पहिल्या भागामध्ये तू टेक्निकली समजवलंस की सिवेज म्हणजे नक्की काय आहे आणि त्याच्यातनं नदीमध्ये पोल्युशन होतं म्हणजे नक्की काय होतं आणि त्याचा आपल्या ओव्हरऑल आपल्या हेल्थवर, बायोडायव्हर्सिटीच्या हेल्थवर काय परिणाम होतात. तर ते अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि दुसऱ्या भागामध्ये मग जायकाचा जो काही आतापर्यंतचा, म्हणजे तू म्हणला तसा जर्नी का नॉन जर्नी, म्हणजे मेनली नॉन जर्नी आतापर्यंतचा न झालेला प्रवास तो तू उलगडून दाखवलास. 2012 ते 2024 म्हणजे एक तप झालं एका गोष्टीसाठी. तपपूर्ती झालेली आहे. आणि तपपूर्तीनंतरही परिस्थिती काय आहे आणि आपण कुठे आहोत हे खरोखरच म्हणजे काय याला म्हणावं किंवा डोळे उघडणारी परिस्थिती आहे सगळ्यांची तशी त्यातली. 2016 म्हणजे 2012 मध्ये प्रपोजल गेलं, ते सँक्शन होऊन बेसिक सुरुवातीचे फंड 2016 मध्ये आले. आणि 2016 ते 2018 एक कन्सल्टंट साठी गेले 2 वर्ष. त्याच्यानंतर 2019 पर्यंत आपले रिपोर्ट्स जे फॉल्टी होते आणि ते क्रॉस चेक जे जायकाने केले त्याच्यात पुढची 2 वर्ष गेली. म्हणजे सगळी गंमतच आहे. आणि नंतर मग करोना अर्थातच कोणाच्या हातात नव्हतं, त्याच्यात ती 2 वर्ष गेली. अशी 5-6 वर्ष कुठल्या कारणासाठी जात आहेत हे समजून पण म्हणजे मन सुन्न होतं. कुठल्या गोष्टीसाठी काय प्रायोरिटीज आपल्या आहेत आणि तसा ब्युरोक्रॅट्स आणि गव्हर्नमेंट त्याच्याकडे बघतंय. त्याच वेळेस मात्र जेव्हा म्हणजे असेंब्ली डिझॉल्व्ह व्हायची वेळ आली आणि मग 2022 मध्ये गडबड करून त्याचं उद्घाटन, मग तिथे प्रसिद्धी आणि PM साहेब स्वतः उद्घाटनासाठी येत आहेत. म्हणजे काय आयरॉनी सगळ्या या गोष्टींची आहे की तू अगदी लठ्ठपणे आम्हाला सगळ्यांना जाणून दिलेली आहे. 990 कोटीचं 1500 कोटी फाईन, 500 कोटी म्हणजे तो डबल ऑलरेडी झालेलाच आहे. पण त्या व्यतिरिक्त हा जो म्हणजे डायरेक्ट समोरचा इम्पॅक्ट आहे, म्हणजे हेल्थ इम्पॅक्ट, बायोडायव्हर्सिटी इम्पॅक्ट हे तर आहे, पण हे इकॉनॉमिक डायरेक्ट लॉस आहे. पण इनडायरेक्ट लॉस ची जी एक नुसती झलक जाणीव करून दिली आहे ती याच्या कितीतरी पटीने मोठी आहे हे वास्तव परत समोर आलेलं आहे. याच्यात आपण डाऊनस्ट्रीम, अपस्ट्रीम ह्याचा नुसतं आता बरोबर उल्लेख केला, त्याच्या खोलात कुठंच गेलो नाही. त्या खोलात गेल्यावर अजून काय काय बाहेर निघेल हे बरोबरच खूपच अवघड आहे त्यातलं. आणि एवढं सगळं होऊन इतकं सगळं एका तपासची सगळी काही वाटचाल आहे ती झाल्यानंतर पण आत्ताच्या कॅल्क्युलेशन नुसार 730 MLD अजून आपल्याला राहतंय ट्रीट व्हायचं, म्हणजे 63,000 टँकर. आणि प्रश्न विचारल्याप्रमाणे त्याच्यात अजून सध्याची वाढत चाललेली पुण्याची कॅपॅसिटी ऍड केली तर ती अजून किती पुढे होईल तो परत एक वेगळा रिसर्च टॉपिक आहे. आशेचे किरण एवढेच आहेत जाता जाता की यातनं एक 3-4 अजून आपल्या वेबिनारचे टॉपिक्स निघालेत आपल्यासाठी. म्हणजे हा विषय किती गहन आहे हे त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं आणि याच्यावर अजून किती आपल्याला विचार मंथन आणि संशोधन करावं याची गरज आहे हे प्रकर्षाने आपल्याला जाणवतंय. आणि ऍट द सेम टाइम काही एंटरप्रेन्योरशिप ऑपॉर्च्युनिटीज, जसं कपिल त्याच्या परीने काही ना काही करायचा प्रयत्न करतोय, अजयने विचारलंय, तर तेच आता म्हणजे गव्हर्नमेंटच्या नादी किती लागायचं आणि कुठपर्यंत लागायचं पेक्षा आपणच त्याच्यात एंटरप्रेन्योरशिप आणि बाकी याच्यातनं जास्तीत जास्त पडून निदान सोसायटी लेवलला, डिसेंट्रलाइज लेवलला, अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम जे काय करता येईल ते करणं हेच मला शहाणपणाचं लक्षण वाटतंय. त्यामुळे परत एकदा मनीष तुझं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. PRRच्या सगळ्या टीमचं आणि अटेंडीज सगळ्यांचंच मनापासून धन्यवाद.
I have a आणि quick question. Manish, हॅलो, हॅलो मेघना हॅलो होती का? मेघना, यू आर ब्रेकिंग अप. वी नाही, आर ते नॉट एबल टू हिअर यू. म्यूट झाले मला वाटतं. Sorry, yeah, I I think mistakenly muted her. Meghna, could you please unmute and speak? I'm really sorry. I'm saying, can Amit share his details for everyone? Because you mentioned that he's working on mapping the sewage systems around the town. So I was just wondering if anybody else wants to volunteer to help him. Amit, you can Details put here. your I number have in his the chat details, but box. for everyone else. Yeah, he Yeah, has put thank his you. number Yeah. in the I'll, chat. I You share. can read. अमितराज तू Okay, thanks. थोडं वर्कआउट व्यवस्थित करून कोर ग्रुप बरोबर आणि मग PRRच्या मेन ग्रुपवर आपल्याला टाकता येईल की किती Okay, व्हॉलंटियर्स आणि काय, म्हणजे एक थोडा ऍक्शन प्लॅन आपल्याला तयार करून तो टाकता येईल तो okay, सगळ्यांना. done. या ठीक. थँक्स मेघना फॉर द सेम. जाता जाता एवढं सांगतो की हे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या आहेत त्या दृष्टीनेच PRR ही मुवमेंट उभी राहिली आणि ते प्रचंड प्रमाणात काम करतात आणि करत राहावं लागणार आहे वेगवेगळ्या पातळीवर. आणि त्याच्यासाठी ऑफकोर्स PRRला कायम फंड्सची गरज लागते. तर त्याचे डिटेल्स अमितराजनी शेअर केलेलेच आहेत. तर फंड्ससाठी पण ज्यांना जसं शक्य आहे त्याचे तर त्यांनी जरूर म्हणजे व्हॉलंटिअरिंग हा तर एक महत्वाचा ऍस्पेक्ट आहेच, पण त्याबरोबर फंड्स पण ज्यांना जसं शक्य त्यांनी नक्की कॉन्ट्रीब्युट करावेत. या विनंती बरोबर जर अजून कोणाचं काही बोलणं बाकी नसेल किंवा कोणाला अजून काही सांगायचं नसेल तर मग वेबिनार संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू Thank you, व्हेरी sir. मच. थँक्यू Thank you. एव्हरीबडी. थँक्यू. Thank you all. Good night. धन्यवाद.